तर हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. आमची संध्याकाळ आज खूप छान झाली आहे, मस्त. पण काहीतरी कमी आहे. स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे, भाजी भात वगैरे सगळं झालेलं आहे. पण आता काहीतरी चमचमीत खायची इच्छा आहे. तर विचार चाललाय भजी करू, पण ते कांदा आणि बटाटा तेच बोरिंग खाऊन खाऊन कंटाळा आलाय. म्हणून आज ह्याची भजी करणार मी. ह्याला घोसावळा म्हणतात, ह्याला आणखीन खूप काय काय म्हणतात, पण मला ह्याचं नाव फक्त घोसावळा माहिती आहे. तर बघू, चला तर मग करूया. तर माझी तयारी वगैरे तर पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला दाखवू का, हे मी बेसन घेतलं आहे. हे माझे घोसावळे रेडी. थोडीशी कोथिंबीर टाकते मी ह्याच्यामध्ये, छान लागतं. ओवा मी ऑलरेडी टाकलेला आहे. आता असे सांगते मी तुम्हाला. बेसन घेतले, ओवा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आपण काय असं युट्यूबवर नाही असं रेसिपी वगैरे सांगायला, पण मला जसं जमतं मी तसं सांगेन. थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं. आणि मी ह्याच्यात तिखट नाही टाकत, मला तिखटाच्या ऐवजी ना हे मिरची आणि लसूणचं आवडतं. बरं पिलू, काय झालं? हो काय? ही आमची जाऊबाईची मुलगी, माझं पिल्लू. असं थोडंसं पाणी ह्याच्यामध्येच टाकून ह्यालाच खंगाळून टाकलं. आपली माणसं काही असं माहिती ना, आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं. हो, भजी खाती तू पिलू? भजी खाती? हा नाही खात ना? हो. ती हो एवढं भारी बोलते ना. इकडे आ बरं, इकडे. ते आमचे क्यूट क्यूट पिल्लू, आमचे जाऊबाईचे आमचे सोनं पिलू. काकी बघ, काकी काकी. भजी खातो तू? भजी खातो? हा हा ना, आपण भजी बनवू. जा काकाला बोलव जा. इतकी गोड आहे ना, लय भारी आहे. हे बॅटर तयार होत आहे. आपले गोसावळे कापून मी बाजूला ठेवलेले आहेत. हे पीठ सर्व करा, जरा टेस्ट करा. पीठ टेस्ट करा. मीठ मीठ चांगलं आहे हे बाळ आहे. आणि तू 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 ये की बाळ येते? हो, तू येते. स्वतःलाच बाळ म्हणतीये. भजी करू आपण ना. तर हे आता बॅटर रेडी आहे. आता फक्त ह्याची मस्त गरम गरम भजी काढायची. काकीला म्हणतो कर, मी चापी काकीला म्हणतो तू कर आता. हा, आम्ही जातो, आम्ही दूर जातो. बाय बाय बाय. काय झालं पिलू? तिथला आता आली मम्मीची आठवण. मम्मीची आठवण आली असणार तिला. हा माझा बडीशोपचा डब्बा आहे. बरं, मी ना ह्याला बॅग मध्ये घेऊन जाते. एक दिवस ह्या पोरीने माझी बॅग काही चापचली, ह्या डब्याच्या मागे लागली. तिला एकदम खोलू. हॅलो, सारखं सारखं नाही खायचं बाळा ते.
आता बस 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 कशी करते बस बस ठेवून बस द्या आता ठेवून द्या चला बस टाकून देते मी ह्याला टाकून देते थांब गेलं पैसा हे टाक. टाकून दिलं काकी फेकून दिलं बघते फेकून दिलं मी फेकून दिलं काकी चट्ट आहे ती तिला सगळं कळतं मला घोसाळे आवडतात का हो पण नाही नाही हं? नाही आवडत. कधी खाल्लेत का नाही हा, आज खाऊन बघा. हं. आवडला तुम्हाला काय रोज रोज बटाटा कांद्याची भाजी. कांद्याची का कांद्याची का नाही, कांद्याची काय नको थोडी थोडी थोडी. ह्याची करायची मामा, चल ना. कोणाकोणाला घोसावळ्याची भजी आवडतात कमेंट करून मला नक्की सांगा जा मम्मी, ये नाही. जा, जा. तेल तापलंच नाही अजून बाय बाय. इतकी गरमी होतीये खूप किचन जवळ थांबू वाटत नाही पण काय करणार थांबावं लागणार स्वयंपाक करावा लागणार नाही, मी इथं सोडून आलो. बर बर जा आता हे गेले पिलीला सोडायला वरतीच राहते पिली आमची म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिलीच राहतो तसं असं काही वेगळं नाहीये फक्त ते वरती राहतात आणि आम्ही खाली राहतो एवढंच फरक आहे आधी तर सोबतच होतो बाहेरून कडी लावून जा जरा आता तवाच बनते कढई तापलेली आहे आता फक्त तळून घ्यायचे पीठ थोडंसं जास्त झालं पाहिजे ठीक आहे काही नाही आपण त्याचं हे पण करू शकतो आज काय माहिती आता मूड काय झालं माझा तरी घरात घोसावळं पण होतं ती भाजी करायची होती पण ठीक आहे मला भाजी नाही आवडली भाजीपेक्षा भजी बरे ना माझी मम्मी करायची घोसावळ्याची भाजी माझी मम्मी म्हणजे भजी घोसावळ्याची भजी कोथिंबीरच्या वड्या आळूच्या वड्या हे माझे फेवरेट आहेत आणि मी जेव्हा पण तिकडे जाते ना हमखास माझ्यासाठी हे 3 आयटमपैकी एक आयटम तरी मी बनतो म्हणजे बनतो शेवटी मम्मी आईचं प्रेम नाही का एवढं सगळं केलं म्हणजे भजी टेस्टी पण झालेले आहेत असं नाही की हो, नाही वाव. पण त्याच्यामध्ये सोडच टाकायची विसरली नाही पण हे चांगलं लागतं दुसरे है ना कसं काय छान लागतं तो मला माहिती आहे घोसावळ्याची भजी आवडली तुम्हाला हम्म. चला माझ्या ऑडियन्सला सांगा कशी वाटली तुम्हाला माझी माझी म्हणजे घोसावळ्याची भजी अहो हळू ते आतमधून भाजतं असं का बाहेर कधी म्हणजे तसंच राहतं ते आतमध्ये वाफ राहते तुम्ही पण खाताना हळू खा पण चुकून मस्त खा आहे. थोड्या वेळाने सोडून आले असते ना पिलीला भजी घेऊन गेले असते तुम्ही घरी आता जातो ना गुंतो पण भजी खरंच भारी बनतो बघ ना. हा. याच्या आधी पण म्हणलं मी बरंच दिवस. वा. सार्थक झालं माझं भजी बनवणं नवऱ्याला आपण केलेली गोष्ट आवडणं म्हणजे हे बनवायला आहे घोसावळ्याची भजी कमेंट मध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला घोसावळ्याची भजी आवडतात की कांद्याची की बटाट्याची मी बोलली होती काय नवीन नवीन आहे नवीन नवीन युट्यूबर बनतोय आम्ही तर थोडंफार आम्हाला समजून घ्या बाकी तर नक्की सांगा मला माझ्या नवऱ्याला तर आवडले खूप बरं वाटलं मला आणि मला आवडले असं समजून हा आवडले ना हा आवडले असंच म्हणलं ना मी आता
नाटकं करताना. आता हे सगळं केलंय ना एवढा तास, त्याच्यानंतर सगळं आवरायला मदत करायची. हा बघ तू. आट्टा बस कोणी गेलं? नाही करणार. नाही म्हणलं मी तुला नाही. करणार ना. हो मला समजा काय सांगा. ही बाळ. चला टाका. मजबूर म्हणतेस. अशा प्रकारे आजचा मेन्यू रेडी आहे. तर हे मस्त भात, भजी, गवारीची भाजी, मिरच्या, मस्त मेन्यू आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता मस्तपैकी आम्ही जेवण करतो छानपैकी आणि मग आता ह्या ब्लॉगची मी सांगता करते. तर भेटूया परत नेक्स्ट असंच काहीतरी टाईमपास व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला भजी कोणते आवडतात. सबस्क्राईब हां सबस्क्राईब करा. बाय.